जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये डिझेलचा तुटवडा, पेट्रोलचा तुटवडा जाणवतो आहे. यामुळे नागरिकांना समस्या येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जळगावच्या जिल्हा प्रशासनाकडून तसेच जिल्हा पुरवठा विभागाकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. नागरिकांना ज्या काही अडचणी असतील त्या नागरिकांसाठी संपर्क क्रमांक जे आहेत ते जारी करण्यात आलेले आहे. या आपण आता ज्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे त्या आपत्ती व्यवस्थापन शाखेमध्ये आहोत आणि या ठिकाणी जे आहे आज बघितलं तर सुट्टीच्या दिवशी देखील या ठिकाणी कर्मचारी कार्यरत आहे. तिघही शिफ्टमध्ये जे आहे दिवस रात्र या ठिकाणी कर्मचारी कार्यरत असतात. जेणेकरून नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी या ठिकाणी त्याची नोंद घेतली जावी आणि त्या तक्रारींचं निरसन व्हावं. या ठिकाणी फोन्सवर नागरिक जे आहेत ते फोन करतात. त्या फोनच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या तक्रारी ऐकून घेतल्या जातात आणि त्याची या ठिकाणी रजिस्टरमध्ये नोंद केली जाते. आपण आता या ठिकाणी ज्या फोन ऑपरेटर आहेत किंवा कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहे. मॅडम काय सांगणार, गेल्या 3 दिवसांपासून कक्ष सुरू करण्यात आलेला आहे, नेमक्या किती तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत आणि तक्रारींचं स्वरूप नेमकं कसं आहे? नमस्कार, माझं नाव रुपाली बारी, पुरवठा लिपिक तहसील कार्यालय जळगाव इथं कार्यरत आहे. आज तर त्या पेट्रोल संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी मला माझी नेमणूक झालेली आहे. आम्ही इथं तक्रारदारांचे फोन येतात ते रिसीव्ह करतो आणि त्यांचं नाव किंवा त्यांचे पेट्रोल कोणत्या कंपनीची कंप्लेंट आहे, ते पेट्रोल पंपावरती जाता कोणते पेट्रोल पंप त्यांना पेट्रोल देत नाही ते विषय आणि तक्रारीचे स्वरूप आणि परत त्यांचा मोबाईल नंबर लिहून घेतो. आम्ही अशा पद्धतीने इथं नोंद केल्यानंतर आमचे जे वरिष्ठ आहेत पुरवठा विभागात अधिकारी त्यांच्याकडे ही लिस्ट इथं फॉरवर्ड करतो. आतापर्यंत जर आपण 3 दिवसात विचार केला तर काय नेमक्या तक्रारी येत आहेत सर्वात जास्त? तक्रारी लोकांच्या असं येतात की आम्ही पेट्रोल पंपावर जातो आणि ते कॅनमध्ये आम्हाला डिझेल तर देत नाहीत बुवा. तर ह्या कंप्लेंट येतात, मग आम्ही ते लिहून घेतो आणि आमच्या वरिष्ठांना सांगतो की तर ह्या पद्धतीने कंप्लेंट येत आहेत बुवा असं. मग हे आपल्या पुरवठा विभागाकडे फॉरवर्ड केल्या जातात आणि त्या माध्यमातून म्हणजे पुढे त्याचं कसं होतं? हो, मग पुरवठा विभागाकडे आम्ही फॉरवर्ड केल्यानंतर आमचे जे वरिष्ठ आहेत ते त्या संबंधित कंपनीला तसं फोन करून तक्रार आलेली ते सांगता किंवा इथं पत्रव्यवहाराच्या स्वरूपात करतो. अच्छा, अशा पद्धतीने तक्रारी या ठिकाणी सोडवल्या जातात. तर या ठिकाणी आपण हे रजिस्टर बघतोय की या रजिस्टरमध्ये जे आहेत आलेल्या तक्रारींची या ठिकाणी नोंद घेतली जाते. जे तक्रारदार आहे त्याचं या ठिकाणी नाव लिहिलं जातं. त्यानंतर त्या कुठल्या पेट्रोल पंपावर ज्याला अडचण येते, काय नेमकी तक्रार आहे, अशा पद्धतीने ते तक्रारीचं स्वरूप लिहून पुन्हा त्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी लिहिला जातो. आपण जर 3 दिवसांचा विचार केला, आपण कालच्या 22 तारखेच्या जर तक्रारींचा विचार केला तर या ठिकाणी डिझेल एकाही पंपावर शिल्लक नाही, डिझेल पेट्रोल नाही, पेट्रोल पंप बंद आहे, ग्रामीण भागामध्ये असल्या कारणाने पंप बंद आहे, डिझेल मिळत नाहीये, कॅनमध्ये डिझेल मिळावं, टँकर खाली करत नाहीये, शेतीच्या कामासाठी पेट्रोल डिझेल मिळत नाही, अशा वेगवेगळ्या तक्रारी ज्या आहेत या ठिकाणी याची नोंद झालेली आहे. आणि अशा पद्धतीने या नियंत्रण कक्षामध्ये जो आहे 24/7 असा कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून नागरिकांच्या ज्या डिझेल आणि पेट्रोल संदर्भात तक्रारी आहे त्याची नोंद घेऊन ती पुरवठा विभागाकडे फॉरवर्ड केली जाते. पुढे तिच्या तक्रारी जी आहे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या ज्या कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर अडचणी येत आहेत, ज्या संदर्भातल्या तक्रारी आहेत त्या कंपन्यांना त्या तक्रारी पाठवून अशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांचं जे आहे तक्रारींचं निरसन केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच आता वाढत्या तक्रारी किंवा वाढत्या डिझेल पेट्रोलचा तुटवडा लक्षात घेता जळगाव जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आला असून नागरिकांच्या तक्रारींची या ठिकाणी नोंद घेऊन त्या पद्धतीने त्याचं शंका निरसन केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.